नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण 2014 ते 2022पर्यंतचे सिनॉनिम्स बघितले. आज आपण 1985 ते 2014 वर्षांमधील सिनॉनिम्स बघणार आहोत. MPSCमध्ये सिनॉनिम्स पूर्ण करण्यासाठी आपल्याला दोन्ही पाठ करणे महत्त्वाचे आहे. याआधी सांगितल्याप्रमाणे याचा तुम्हाला खूप उपयोग होईल. हे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन केल्याशिवाय दुसरे कोणतेही बुक वाचायला घेऊ नका, कारण खूप प्रश्न आहेत जे मागील प्रश्नपत्रिकांमधूनच रिपीट होतात. आणि हे प्रश्न परफेक्ट करूनच जर वेळ असेल तर तुम्ही पालनसुरी किंवा बक्षी सरांच्या बुकमधून एक्स्ट्रा व्होकॅब्युलरी करू शकता. चला तर मग आजच्या सेशनला सुरुवात करूया. MPSC सिनॉनिम्स 1985 ते 2014 पार्ट 2. फॉर्टिट्यूड, बोल्डनेस, मेंटल अँड इमोशनल स्ट्रेंथ म्हणजे धैर्याने प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहणे. इन्व्ही म्हणजे जेलसी, ईर्ष्या किंवा द्वेष. क्युअर, स्ट्रेंज ऑर अनयुज्युअल, विचित्र किंवा वेगळा असणे. क्युरियस, एन्थुसिझॅटिक आणि ईगर म्हणजे जिज्ञासू. रिझर्व्ड, इंट्रोवर्ट, एगोइस्ट, स्वतःच्या विचारांशी व भावनांशी एकरूप असणे. गॅरुलस, लॅक्वाशियस, टॉकेटिव्ह, बडबड्या. पॅन्थेइस्ट, वन हू बिलीव्स दॅट गॉड इज एव्हरीथिंग, देव हा सर्वस्व आहे असे मानणारा. फिक्शिशियस, फॉल्स, इमॅजिनरी, अनरियल, खोटारडे, नकली. फाऊल, अनफॅमिलियर ऑर इनव्हॅलिड, बेकायदेशीर असणे. फ्लॅटरिंग, टू लॉस कॉन्फिडन्स अँड डिटर्मिनेशन, आत्मविश्वास आणि निश्चय गमावणे. लटपटणे, चाचरणे. वाईज, ज्युडिशियस, विवेकी स्वभाव असणे. फॅन्सीफुल, ओव्हर इमॅजिनेटिव्ह अँड अनरिअलिस्टिक, कल्पनाविश्वात रमणारा व्यक्ती. हाफ्टी, ॲरोगंट, टुमिड, सुपरशियस, इम्पेरियस म्हणजे अहंकारी, गर्विष्ठ. कॅलस, इनसेन्सिटिव्ह, अनकाइंड, इतर लोकांच्या दुःखाची पर्वा न करणारा, निष्ठुर. ब्रिटल, विच कॅन बी ब्रोकन इझिली, ठिसूळ असणे. रिक्रिएशन, एंटरटेनमेंट, अम्युजमेंट, फन, एन्जॉयमेंट, करमणूक, मनोरंजन. ॲनाटॅगोनिझम, एनमिटी, रायव्हरली, हॉस्टिलिटी म्हणजे शत्रुत्व असणे. डिसेन्सी, सिव्हिलाइज्ड, प्रॉपर, एज्युकेटेड, नैतिकतेच्या किंवा सन्माननीयतेच्या स्वीकारलेल्या मानकांनुसार म्हणजे मर्यादेत असणारा, मर्यादाशील. ट्रँक्युल, काम अँड पीसफुल म्हणजे शांत करणे, स्थिर चित्त असणे. क्वाईट, कम्प्लिटली, पूर्णपणे. ह्युमिलिटी, मॉडेस्टी, नम्रपणाचा भाव. मिर्थ, एक्सप्रेस हॅपीनेस, आनंद व्यक्त करणे. फ्रुगॉल, स्टिंगी, इकॉनॉमिकल म्हणजे काटकसरी. फ्रॉन, डिस्प्लेजर, कपाळाला आठ्या घालणे किंवा नापसंती व्यक्त करणे. ॲव्हर्जन, स्ट्रॉंग फिलिंग ऑफ डिसलाईक, अँटिपथी, व्यक्ती किंवा गोष्ट जी नापसंतीची तीव्र भावना. लिकिंग, फॉन्ड ऑफ, एखाद्याची आवड असणे, गोडी असणे. प्रेफरन्स, चॉईस. क्रुशियल, इम्पॉर्टंट, कॅनॉट इस्केप्ड, क्रिटिकल, डिसाइडिंग, गाळता न येणारे, महत्त्वाचे असणारे. ड्रेडफुल, फिअर ऑर कॉझिंग अनहॅपीनेस, भीतीदायक असणे, अत्यंत दुःखी किंवा भीती असणे. मॅलाइस, इंटेन्शन टू हार्म, बिटरनेस, एखाद्याचे वाईट करण्याची वृत्ती असणे. नॉटी, टँगल्ड, कॉम्प्लिकेटेड, कन्फ्युज्ड म्हणजे गुंतागुंतीचे असणे. पेटी, लिटल इम्पॉर्टन्स, ट्रिवियल म्हणजे क्षुल्लक असणे. फ्रॅगाईल, इझिली ब्रेकेबल ऑर डॅमेज्ड, ठिसूळ असणे. डेलिकेट, व्हेरी फाईन अँड ग्रेसफुल, नाजूक असणारा. सफिशियंट, इनफ, ॲडक्वेट, पुरेसे असणे. स्कार्स, इन अ लिटल क्वांटिटी, कमतरता असणे, दुर्मिळ असणे. टॉलरेट, बिअर, सहन करणे. अँटिडोट, रिमेडी, उपाय असणे. ॲनेक्डोट, अ शॉर्ट इंटरेस्टिंग स्टोरी म्हणजे घटनाक्रम. इमॅटिक, ओमिटिंग, उलटी करणे. ब्रॅझन, अशेम्ड, शेमलेस, बोल्ड, ब्रॅश म्हणजे निर्लज्ज असणारा. कंडेमेंड, क्रिटिसाइज, डेनॉन्स, निषेध करण्याची वृत्ती. इलेगंट, इंटेलिजंट, क्लेवर, सिम्पल, नीट
मोहक शैलीत असणारा कल्पित साधेपणा. हुशार असणे. इंटिमेट, फॅमिलियर म्हणजे जिवलग असणारा. क्राफ्टी, क्युनी, शिरवड, धूर्त असणे किंवा कपटी असणे. हँडी, युजफुल, कन्व्हिनियंट, सोयीस्कर असणे, उपयुक्त असणे. प्रोफ्युजली, अबंडंट इन अ लार्ज क्वांटिटी, विपुल प्रमाणात असणे. क्लमझिली, इन अ ऑकवर्ड अँड केअरलेस वे, बेपर्वाहीने वागणे. प्रॉम्प्टली, क्विकली, तत्परतेने वागणे. थोरॉफ, कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे. थ्रोन, हेड ऑफ पॉवर म्हणजे मुकुट. ॲगोनी, पेन, सफरिंग म्हणजे वेदना होणे. कंटेम्प्ट, डिसरिगार्ड, डिस्टेट, तिरस्काराची भावना. कंटेस्ट, कॉम्पिटिशन, स्पर्धा असणे. डोसाईल, ओबेडियंट, आज्ञाधारक असणारा व्यक्ती. रिनाउड, एमिनंट, हायली ऑनर्ड पीपल, प्रसिद्ध व्यक्ती. इन्क्युलकेट, टीचिंग, एखाद्याला शिकवणे. टेम्परेट, मॉडरेट, मध्यम तापमानाचा प्रदेश. व्हॅनिटी, एक्सेसिव्ह प्राईड, ॲरोगन्स, कन्साइड, नार्सिझम. स्वतःची प्रशंसा करणे. डेक्स्टेरिटी, अ स्किल इन परफॉर्मिंग विथ हँड्स, कोणतेही कार्य करण्यासाठी लागणारे हस्तकौशल्य. ॲडव्हर्सिटी, प्रिडिसामेंट, डिझास्टर, हार्डशिप, सतत अडचणींचा सामना करावा लागणे. पॉवर्टी, पुअर, गरिबी. डिसग्रेस, ह्युमॅलिएशन, सन्मान कमी होणे, अपमानित होणे. डिवाइन, हेवनली, स्वर्गीय असणे. इनविजिबल, दॅट वी कॅन नॉट सी, आपण बघू शकत नाही असा. डिफेक्शन म्हणजे डेव्हिएशन, सोडून जाणे. कॉर्टसी, पोलाइटनेस, गुड मॅनर, नम्रपणा. अपील, रिक्वेस्ट, विनंती करणे. प्लीड, बेग, इंट्रीट, क्षमा याचना करणे. इम्पोज, ऑर्डर, फोर्स, सक्ती करणे किंवा एखाद्यावर निर्णय लादणे. अबंडंट, प्लेंटी, ॲम्पल, विपुल प्रमाणात असणे. स्कॅन्टी, इनसफिशियंट, अपुरे असणे. नोबेल मीन्स रॉयल. इमॅन्सिपेट, लिबरेट, सेट फ्री, कायदेशीर, सामाजिक आणि राजकीय प्रतिबंधापासून मुक्त करणे. इन्स्लाव, मेक समवन अ स्लाव, एखाद्याला गुलाम बनवणे. मटेरियलिस्टिक, वर्डी, भौतिक सुखात रमलेला मनुष्य. प्रेझवर्थी, क्रेडिटेबल, ॲडमायरेबल, लाउडेबल, कौतुकास पात्र. ऑर्थोडॉक्स, कन्झर्वेटिव्ह, कन्व्हेन्शनल, जुन्या रूढी परंपरांना चिटकून राहणारा. ॲग्रेवेटिंग, इन्क्रीज द सिरियसनेस, अधिक गंभीर किंवा तीव्र बनवणे. इंटिसिंग, अट्रॅक्टिव्ह, आकर्षक असणे. अथेइस्ट, वन हू नॉट बिलीव्स ऑन गॉड, देवावर विश्वास न ठेवणारा व्यक्ती. वर्बोज, वर्डी म्हणजे एका शब्दाला दुसरा शब्द वाढवणारा, पल्लाळिक. रिफ्यूज, डिने, नाकारणे. इन्फ्यूज, टू पोअर म्हणजे ओतणे, बिंबवणे. डिलेक्टेबल, एन्जॉयबल, डिलिशियस, डिलाइटफुल, लवली, याचा अर्थ आहे आनंददायक. वेलॉसिटी, फास्टनेस, क्विकनेस, स्पीडीनेस म्हणजे वेग, गती. आयडल, लेझी म्हणजे आळसा. फेरोसिटी, क्रूल अँड अग्रेसिव्ह म्हणजे क्रूरता. डिबिलिटेटिंग, वीक अँड फिबल, कमजोरपणा असलेला. कन्व्हिनियंट, सुटेबल, सोयीस्कर असणे. एल्डोरॅडो मीन्स गोल्डन सिटी. कॉलोक्वियल, ओनली द स्पोकन लँग्वेज, आपण जी भाषा बोलतो ती. फ्रुगल, विदाउट वेस्ट, थ्रिफ्टी, स्पेरिंग. काटकसरी, कंजूस. डिस्ट्रक्शन, डेमॉलिशन, उद्ध्वस्त होणे. ओरल, बाय माउथ. डिसिप्लिन, गुड बिहेवियर. ॲक्युरेट, अप टू द मार्क. इम्पिकेबल, परफेक्ट, आयडियल, फॉल्टलेस, निर्दोष, पूर्णपणे निष्पाप. फुसी,
फास्टिडियस अति चोखंदळ असणे. प्रिसाइज इन ब्रीफ अँड परफेक्ट थोडक्यात सांगणे. नॅव्हरी ऑनेस्टी अप्रामाणिकपणा. डिसइल्युजनमेंट डिसअपॉइंटमेंट निराशा मोहभंग होणे. परज्युरी ब्रेकिंग ऑफ अन ओथ खोटी साक्ष देणे. इकस्टसी रॅप्चर हॅपीनेस अत्यानंद होणे. सॉब्रिएटी मॉडेस्टी विनम्र असणे. प्राईड व्हॅनिटी गर्व अभिमान असणे. प्लीत हॅपी चीरफुल उत्साही आणि आनंदी असणे. मॅस्टिक्यू मास्टेरियस गूढ रहस्यमय. इफेक्ट रिझल्ट ऑर आउटकम परिणाम मिळणे. कॅटस्ट्रॉफ डिझास्टर म्हणजे आपत्ती येणे. प्रॉव्हेनन्स द प्लेस ऑफ ओरिजिन उगमस्थान. डेस्टिनी फेथ म्हणजे दैव. विजडम वाईस शहाणपण. वॅमूज टू डिपार्ट क्विकली घाईघाईने निघून जाणे. ब्रस्क्यू सडन अड्रप्ट प्रिसिपिटस भाषण देताना अचानक असभ्य गोष्टीवर टिप्पणी करणे. मिस ब्रास्क्यू. इंडेसेंट अब्सेंट वल्गर असभ्य असणे. कंटेम्प्लेट पॉन्डर रिफ्लेक्ट स्टडी मनन करणे. स्क्रुटिनाइज याचा अर्थ आहे टू एक्झामिन समथिंग व्हेरी केअरफुली सत्य तपासण्यासाठी शोधपूर्वक केलेले परीक्षण. कॉलोसल एनॉर्मस गिगॅन्टिक ह्यूज ट्रेमेंडस मोठ्या प्रमाणात प्रचंड. फ्राइटफुल ड्रीडफुल हॉरेबल म्हणजे भयावह असणे. सेरेमनी कन्व्हेन्शन कस्टम रिच्युअल विधी परंपरा रूढी. इंडोलेन्स लेझिनेस स्लोथ आळशीपणा असणे. स्टॅग्नेशन कॉन्स्टंट नो ग्रोथ स्थिरता असणे. कॉन्शियस अवेअर म्हणजे जागृत असणे. एक्झिक्यूट प्लॅन अँड इम्प्लिमेंट एखाद्यावर अंमलबजावणी करणे. कॅपिटल अफेन्स पनिशेबल बाय डेथ मृत्यूदंडाची शिक्षा. एनलायटनड फुल्ली अवेकनड म्हणजे प्रबुद्ध ज्ञानी असणे. इंडिव्हिज्युअलिस्ट सपोर्टर ऑफ द कम्प्लीट लिबर्टी ऑफ बिलीफ ऑफ इंडिव्हिज्युअल्स म्हणजे स्वकेंद्रित असणारा. एलाइट सुपेरियर क्लास इन द सोसायटी उच्च समाज किंवा समूह. लुकिंग फॉरवर्ड एक्सपेक्टिंग एखाद्या गोष्टीची आतुरतेने वाट बघणे अपेक्षेने. रिस्पेक्टफुल शोविंग रिस्पेक्ट म्हणजेच आदरणीय. कॉन्सेन्सस कन्सेंट ॲग्रीमेंट म्हणजे एकमत असणे. क्राईंग इव्हिल अ डीप रूटेड इव्हिल. डिसइंटरेस्टेड इम्पर्सनल म्हणजे निस्वार्थी असणे. प्रिज्युडाइस्ड बायस्ड पूर्वग्रह दूषित असणे. डिसीज्ड म्हणजे डेथ मृत्यू. स्क्रुप्युलस केअरफुल ऑफ डिटेल्स बारकाईने लक्ष देणारा. इमिटेट कॉपी एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करणे. डिस्क्रिमिनेट डिफरन्शिएट भेदभाव करणे. फॅब्रिकेट मॅन्युफॅक्चर कन्स्ट्रक्ट तयार करणे किंवा बनवणे. सॉलिसिट रिक्वेस्ट कळकळीची विनंती करणे. सिक्वेस्टर सेक्ल्यूड एखादी वस्तू किंवा व्यक्तीला अलग ठेवणे. प्रिडॉमिनंटली म्हणजेच मोस्टली अतिशय महत्त्वाचा आणि मुख्य. फोर्सफुली विथ फोर्स. अपॅरेंटली इव्हिडंटली स्पष्टपणे. सेक्शन्स ग्रुप ऑफ पीपल. इंडस्ट्रियस हार्ड वर्किंग खूप मेहनत करणारा. उद्योगी मनुष्य. इंडस्ट्रियल रिलेटेड टू द इंडस्ट्री म्हणजे औद्योगिक. इंड्युलजंट लिबरल टॉलरंट फॉरगिव्हिंग क्षमाशील मनाने मोठा. डिसीज
म्हणजे डेथ. मॅलडी अ डिसीज ऑर अलाइनमेंट, रोग व्याधी. अब्सर्ड इनकन्सिस्टंट, अस्थिर असणे. तर्कशुद्ध किंवा शहाणपणाचे नसणारे, हास्यास्पद. पेरिफेरी. अ मार्जिन, बाउंड्री अँड बॉर्डर म्हणजेच घेर किंवा परीघ. पार्शियल, इनकम्प्लीट, अपुरे अर्धवट असणे. सॉलिट्यूड, लोनलीनेस, अलोननेस, एकाकीपणा, एकांतवास असणे. कन्व्हेन्शनल, कस्टमरी, ट्रेडिशनल, प्रथा किंवा नेहमीच्या पद्धतीनुसार. पारंपरिक किंवा पारंपरिक. डिस्क्लेम म्हणजे डिसओन, नाकारणे, मान्य न करणे. डिक्री, अन ऑफिशियल ऑर्डर गिवन बाय गव्हर्नमेंट, अ रूलर. शासनाने अधिकृतपणे दिलेला आदेश किंवा हुकूम. डिक्लेअर, अनाउन्स म्हणजे जाहीर करणे. डिक्रिपिट, फिबल, वृद्ध किंवा वाईट अवस्थेत असलेला. विक्ड, इव्हिल ऑर मोरली, दृष्ट, पापी. फिबल, वीक, अंगात ताकद किंवा ऊर्जा नसलेला. डिसाईट, फ्रॉड, फसवणूक करणारा, फसवा. फेक, हंबग म्हणजे फसवा. फॉर्गरी, पायरेटेड कॉपी, एखाद्या कागदपत्राची, सहीची वगैरे बेकायदेशीर नक्कल करणे. करस्पॉन्डंट म्हणजे रिपोर्टर, विदेशातून विशेषतः परदेशातून वर्तमानपत्राला बातम्या पाठवणारा. ॲफिनिटी म्हणजेच प्रॉक्झिमिटी, आत्मीयता, जवळीक, निकटता असणे. रिझेम्बलन्स, सिमिलरली, पॅरलर, समान, सारखेच असणे. आउटकम म्हणजे रिझल्ट, एखाद्या कृतीचा परिणाम असणे. निष्पत्ती. डिशी, सेक्झुअली अट्रॅक्टिव्ह. अलर्ट म्हणजे केअरफुल असणे. दक्ष म्हणजे वॉचफुल. पोलाइट, कॉर्टियस. नम्रपणे वागणारा. अँटीडोट मीन्स रिमेडी, एखाद्या रोगाचा परिणाम रोखणारे औषध. ॲनिमोसिटी, अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ अँगर, हॉस्टिलिटी, अँटिपथी, एखाद्या व्यक्तीचा राग येणे. अबोरन्स, अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ हेट, डिस्गस्ट, तिरस्कार. इनडिस्पोजिशन, लॅक ऑफ एन्थुसिझम, उत्साहाचा अभाव असणे किंवा निरुत्साही. लेजिटमसी, लॉफुलनेस, कायदेशीर असणे. सिकोफॉन्ट्स, फ्लॅटरर, खोटी स्तुती करणारे. डेलेगेट, कॅप्टन, प्रतिनिधी. एडिफिकेशन, टीचिंग अँड ट्रेनिंग, नैतिक किंवा भौतिकरित्या एखाद्या व्यक्तीची सूचना. प्रोक्लेमेशन, अ पब्लिक अनाउन्समेंट, सार्वजनिक घोषणा किंवा संदेश. प्रमुलगेशन, द ॲक्ट ऑफ मेकिंग अ लॉ ऑर डिक्रे, औपचारिक घोषणा करून सामाजिक हितासाठी कायदा करणे. मास्टरली, स्किलफुल म्हणजे एक्सपर्ट, तज्ज्ञ असणे. मॅनली, अ वुमन हू बिहेव्स लाईक अ मॅन, अशी स्त्री जी पुरुषाप्रमाणे वागते. रेमिटन्स म्हणजे कमिशन, एखाद्याकडे एखाद्या गोष्टीची किंमत म्हणून पैसे पाठवणे. मिगर, इनसफिशियंट, अपुरे असणे. लार्ज, इनॉर्मस, प्रचंड. अर्बन, पोलाइट, सभ्य असणारा. टॉकेटिव्ह, गॅरुलस, लॅक्वॅशियस, बडबड्या. स्टेल, लॅकिंग ऑफ फ्रेशनेस म्हणजे शिळे झालेले. एक्स्ट्रोवॅगंट, एक्सेसिव्ह, प्रचंड पैसा खर्च करणारा. फॉपिश, वन हू ओव्हर कन्सर्न्ड विथ हिज अपिअरन्स, नखरेबाज पुरुष. स्टुफाईंग, मेकिंग वन अनेबल टू थिंक, एखाद्याला योग्यरित्या विचार करण्यास किंवा जाणीव करण्यास असक्षम बनवणे. टिरॅनिकल, ऑटोक्रॅटिक, डिस्पॉटिक, क्रूर असणे. गाय, हॅपी, आनंदी असणे. डायरेक्शन, इन्स्ट्रक्शन, मार्ग दाखवणे किंवा दिशा दाखवणे. बिजार, स्ट्रेंज, ऑड म्हणजे विलक्षण असणे, विचित्र असणे. रिमार्केबल, ऑस्टोनाइशमेंट, अत्यंत आश्चर्यकारक असणे.
ब्रेविटी, क्विक, कॉन्शियसनेस, शॉर्ट, संक्षिप्तपणे, इनकॉन्ग्रुएटी, अनयुज्युअल, डिफरंट, मिसमॅच, विसंगतपणा असणे, इंडस्ट्रियस, टेलिगंट, उद्योगी मनुष्य असणे, सेन्सिबल, हॅव्हिंग और यूजिंग गुड जजमेंट, जाणता, जाणकार असणारा, मॉर्न, लॅमेंट, विलाप करणे किंवा शोक व्यक्त करणे, स्टोरी टेल म्हणजे कथा, डर्थ, लिटल, अ लॅक ऑफ समथिंग, एखाद्याची कमतरता असणे, रिप्रेस्ड, बॅड फिलिंग, भावना किंवा इच्छा दाबून ठेवणारा, रिपेंट, रिमोर्स म्हणजे पश्चाताप करणे, इनकॉन्ग्रेज्ड, गिव्ह सपोर्ट और कॉन्फिडन्स टू समवन, एनकरेजचा अर्थ असा आहे की एखाद्याला प्रोत्साहन देणे, कॉम्पिटन्स, ॲबिलिटी, स्किल, ॲड्रॉइटनेस, कॅपॅबिलिटी म्हणजे ताकदंगी असणे, सामर्थ्य असणे, प्रोहिबिट, फॉरबिट म्हणजे मनाई करणे, फॉरफिट, टू लॉस समथिंग ॲज अ पेनल्टी. बहुधा तुम्ही एखादी चूक केल्यामुळे एखादी दुसरी गोष्ट गमावणे. प्लेंटिव्ह, स्पीकिंग इज अ सॅड अँड मॉर्नफुल व्हॉइस, दुःखी वाटणारा. इम्पिडेमेंट, ऑब्स्टॅकल, हिंड्रन्स, ऑब्स्ट्रक्शन म्हणजे बाधा असणे, अडथळा असणे. प्रिडिसॅमेंट्स, अनप्लीजंट म्हणजे वाईट काळ. डिस्ग्रेस, डिसऑनर, लूज अ रिप्युटेशन और रिस्पेक्ट, एखाद्या अप्रामाणिक कृतीचा परिणाम म्हणून प्रतिष्ठा किंवा सन्मान कमी होणे. ग्रेसफुल, स्टायलिश, एलिगंट, आकर्षक किंवा भव्य असणे. डिसअपॉइंट, व्हेरी नर्वस म्हणजे दुःखी असणे. ॲकोलेड, अवॉर्ड, रिकग्निशन, प्रिव्हिलेज, गिफ्ट, टायटल, तुम्ही केलेल्या कार्याविषयी लोकांनी केलेलं कौतुक किंवा दिलेला आदर. अफेक्शन म्हणजे लव, प्रेम. अप्लॉज, क्लॅपिंग म्हणजे प्रशंसा, टाळ्यांचा गजर. डिफर, टू पोस्टपोन, ॲडजर्नड, पुढच्या काळापर्यंत एखादी गोष्ट सोडून देणे. रिगार्ड, शो रिस्पेक्ट, कन्सिडर, आदर असणे किंवा कदर करणे. रिफ्यूज, डेनाय म्हणजे नाकारणे. प्रॅग्मॅटिक, रिअलिस्टिक म्हणजे जो व्यावहारिक रीतीने प्रश्न हाताळतो त्याला आपण प्रॅग्मॅटिक म्हणतो. इन्स्टन्स, एक्झाम्पल म्हणजे उदाहरण देणे. नॉवेल, न्यू अँड डिफरंट, इनोव्हेटिव्ह. नाविन्य असणे. पॉस्थमस, आफ्टर डेथ, मृत्यूनंतर किंवा मरणोत्तर. व्रेच्ड, डिप्लोरेबल, पॅथेटिक, शेमफुल, डिस्ग्रेसफुल. दुःखी असलेला, खेदकारक. ओमनिपोटेंट, ऑल पॉवरफुल म्हणजे सर्व शक्तिमान. मर्सीफुल, फॉरगिव्हिंग, मुक्त करणे. रिमेंबर, रिकॉल, आठवणे. परपेच्युअल, एव्हरलास्टिंग, चिरकाळ टिकणारा. लाउडेबल, कमेंडेबल, प्रेझवर्दी म्हणजे प्रशंसनीय. रिअप्रेन्सिबल, गिल्टी, कल्पेबल, शेमफुल, निंदनीय, दोषास्पद असणे. अनिलेशन, डिस्ट्रक्शन, कम्प्लिटली डिस्ट्रॉय, पूर्णपणे विध्वंस होणे. इमॉरॅलिटी, टू लिव्ह लास्ट फॉरएव्हर, अमर्त्य असणे. ट्रेमेंडस प्रोग्रेस, रॅपिड प्रोग्रेस म्हणजे वृद्धी होणे. मॅटिक्युलस, व्हेरी केअरफुल, बारीक सारीक तपशिलाकडे विशेष लक्ष देणारा. इंडिफरंट, अनइंटरेस्टेड म्हणजे बेपर्वा असणे, दुर्लक्ष करणारा. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब.